श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध श्री गोकर्णाचा महिमा आमासी विस्ताराव करावा कृपेसी पूर्वी कवनावर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले की कारण पूर्वी आराधना केली कवने पुराण सांगा कथा मज सिद्ध म्हणे नामदार कसी गोकर्ण मे मज पुसुसी सांगेन तुझ विस्तारीसी एकची ते ऐकावे पूर्व युगांत तरी ईश्वाक्षुवंशी मित्रासह राजा परियसी प्रजा प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्व धर्मरथ वैद्य का असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारदेशी प्रवेश झाला अरण्याशी वासशी शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला ते दैत्याद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून तयासी शरजळक वर्षे कोपेसी मूर्छना येऊन धरणीशी पडिला दैत्य त्यावेळी दैत्यवदिता त्यावेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंद दत्तसे प्रबळी माया बंधू शोके करून या प्राण त्याची त्या निशाचरू बंधुसी म्हणत असे येरू तू जरी होशील सावधरी सोडा घ्यावा माझा तरी त्याचे बोलून बंधुसी दैत्य पावल वंचत असे अनेक माया तयापाशी नर रूप धरिले त्यावेळी रूप धरून मानवाचे सौम्यवाणी बोलेवाचे सेवकत्व दिदले धरिले राजाचे अतिनम्रत्व बोलून या समस्त मृग मारवानी दृष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपले नगरा परियसा ऐसे कर्मिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियसी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता तो जो सेवक त्यास्थानी ठेवल्या राजा म्हणे त्याची पावकस्थानी तू वससी जे मागसील भावा बाण वसी सर्व आणून तेव्हा द्यावे अंगीकारून तो सेवक नरमासा आणून देख कपट्टे भाव करवी पाक केली शाखा त्यावेळी टाळे घाली तर ऋषीश्वर पहिलेच वाढीले नरमास असे पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी दिधला शाप त्यावेळी वशिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढीले आमास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे त्यावेळी शाप देताची त्यावेळी राजा कोपला अति प्रबळी अपराधा नसता आम्हा जवळी वाया शापिले ती का निर्णय मास पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृता आपले आमुते शाप दिलेला आपण शापीने म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापा सिद्ध झाला त्या काळी तव राजा श्री येऊनी जवळी वर्जिती झाली पतीसे म्हणत येणारी गुरुशी शापिता दोष भारी बंधुनी त्याची चरण धरी तेने तरशील भवसागर मदयंती सतीचे नाव वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाण परडिले आपल्या चरणावरी शाप देता कल्मषवाणी पडले राजाचे चरणी कल्मषपाद नाव म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठा चरणासी उद्धरिली स्वामी बाळकासी एवढा कोप काय कीचे करुणा वचन ऐकून शांत झाला वशिष्ठ म्हणे वर्षे 12 क्रमुनी पुनरपी रावाच्या होईल उषापदेवून वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परियसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशुपक्षी मनुष्यादी करून ऐसे क्रमितात येवनी मार्गस दाम्पत्य दोन्ही ब्रह्मजाती मार्ग रोमनी देखील राक्षस वायासुर येवनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षासी विप्रसी जाय समागमे अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊन लागे राक्षस चरणी राखे मोजला आहे पाणी प्राणेश्वर्यासी सोडी बा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षी घा सुखवृत्ती बल्लवा ते सोडी पापती वेणे राहतीनारी वृत्ता जन्म दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण रखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी महादुका बोल न मानित राक्षस ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीसी बक्षिले देखून शाप दिला ते ब्राह्मणी म्हणे राक्षस ऐक आणि शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापस्तव झाला राक्षस झालासी पुढे मागोती राजा होसी 12 वर्ष क्रमुने परी तू रमता श्रीयस वे प्राण जाईल स्वभावे आमानात बक्षिसी दुष्टभावे दुरात्माया तू राक्षसा शाप देऊन त्यावेळी पतीच्या हस्ती मिळवणी सकाळी काष्टे घालून या प्रभू अग्निप्रवेश केला तिने ऐसे राजा देख खरमिली ते 12 वर्ष पुनरपी राजा होऊ नये का आला पुले नगरासी व प्रश्री शापोसून सांगे ते खूण रतिसंगी संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी एकोणी पतीचे वचन मदयंती करी दुःख आपण मन करून निर्वाणा त्याची प्राण म्हणत असे मदयंती म्हणे राहायचे संतान नाही तुम्हासे आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकीचे एकोणी सतीचे वचन शोक दाटला ती घनाश्रू निगती लोचने केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहित असे बोलविता झाला परीसे ब्रह्महत्या घडले आपणासी विमोचन होय कवणी परी मंत्री वृद्ध पुरोहित रायसी म्हणे एकमात तीर्थे आचरवे समजत तेणे पुनीत होशील ऐसे करोनी विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थ करते ब्रह्महत्या सवयी येत असे आगोर रूपे असे दिसत नवचे कवणे परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊन मना भीतरी हिंदट पातल मिथिला पुरी चिंताक्रांत होऊन या नगर ब्रह्मप्रदेशी श्रमोनिया राजे परीसे चिंतितेसे मानसे वृक्ष छाया बैसून तप ऋषीश्वर समेत जैसा सूर्यप्रकाशित गौतम ऋषीश्वर
सुरखात अवचित तेथे बाताला देखून राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्तिभावे करून आश्वासन त्यावेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेत्र समाधान सकाळी पुसता झाला वृत्तांत एकोणी ऋषीभाषे ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारवून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली शमन होय माझ्या दोष सवेची येतसे अगोरवेश व्रते आचोरला कोटीश नवचे दोष परियस ऐकून राहायचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिका निर्वाण वचन तारिले शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासे सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासे गोकर्ण स्थानासे भक्तिपूर्वक तयास्थानी जपर्वत करीती जाणे फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्येश्वर असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुनिरोपे विनयार्थ जे जी इच्छिती काम मनकामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाई क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड लोकार्थ गोकर्ण क्षेत्र असे गहन तीर्थलिंगे लिंगतीर्थ असंख्यात जाण पदोपदी असे ते निर्गुणाचे क्षेत्र अनुपमे कृतयुगे महाबळेश्वर क्षेत्र त्रेतायुग दिसे लोहित द्वापारी रूप पित कलियुगी कृष्णवर्ण जाण सप्त पाताळ खुलावून असे उभे असे लिंग आपण कलियुगी मृत्यू होऊन दिशे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तरेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी महापापे परद्वारा आदी षटपापे दुशील दूर आपे जातील गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तयास्थानी पुण्यदिवशी ते अर्चिती भक्तीसी जय अर्तीची भक्तीसी त्याची जाण रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोमबुधवारी अमावस्यादी पर्वांभितरी स्नान करूनी समुद्री ध्यान धर्म करवा शिवपूजा व्रत होम होन जप ब्राह्मण संतर्पणा किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यती पातादी पर्वणीसी सूर्यसंक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष दिवशी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष मागमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनाथ स्नान करूनही समस्त तीर्थ महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भवार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशापरी गोकर्ण मेमा प्रकाश केला ऋषी गौतम राजा ऐकून येते प्रेमा पुसत झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलीची पूर्ण कवणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळे जाणो आम्ही बहु काळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही ते यात्रे देखील वृत्तांत विचित्र आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करून या मध्यान काळी आम्ही तिथे बसलो होतो वृक्षाच्या ते दुरुनी देखील जाणले ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे म्हणे मुखमरणी क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाय ऐसी अवस्था सांडळीचे आली वृक्षाच्या ऐसे देह टाकले धरणीचे तेजू पाय प्राण जित त्यावेळी विमानाले उतरले तत्काळी शिवदूत अंतर्बळी त्रिश्व खटवांग धरून याती टंकाई दोष चंद्र बाळी चंद्रासारखी कांती केवळा किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणेपरी विमानी सूर्यासारखी तेचे अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीचे खेच अपूर्वत वर्तले त्यावेळी आम्ही पुसिली शिवदासी दूतासी आले तर कवणकारेसी दूत म्हणते आमसे आलो चांडाळीसी न्यावाय आम्ही पुसिली शिवदूतासी आले ते ऐसी चांडाळी पापणीसी कैसी नेता कैसी योग्य विमानेसी नेऊन श्वानासी सिंहासनी काही योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दाना पण केले नाही देखीचे नाही येसी काय कैसे न्यालो तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग आहे हेची खुणा कृमिनी गती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे राहायचे ऐसे पुसले दूतसे त्यांनी सांगितलं आम्हाचे अध्यंत असे त्या चांडाळचे पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मणकुळी जन्मली का नाही सौमिनी नाम असे पूर्ण सौमविवाहासारखे मुख अतिसुंदर रूपयेसी उपवर झाले पितृगुरेसी न मिळवरती येसरसी चिताकरिता माता पिता न मिळे सुंदर वरती येसे उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एक दुजाशी गृहतकी दिधली कन्या न विवाह झाली यावरी होती त्या पद्धतीच्या घरी क्वचित काळ येणेपरी होती नाती पण नारी परी येसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीचे झाले दुःख पंचत्व पावला तत्काळीता विधी वश करून या एकोणी तिचे माता पिता कन्या फुले घरी आणता पतीचे दुःख करी भोवता खेद करीत येणारी अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवशी चंचल वय मानसी परपुरुष ते देखून गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाले प्रकट झाले तत्काळी गोपेन पातकसे ऐसे तिचे पातकसे प्रकट झाले सर्वासी वाळीत गेले त्यासी माता बंधू वर्गाधिका शंका होती पहिली तिचे निशंक झाली वा बिचारासे प्रकट रूपे रमू लागणे करत तया नगरी एक वाणे होता रुपया तिला म्हणणे पूर्ववी देखून झाली त्याची कुलश्री तया शूद्राच्या घरी वतत होती ते नारी हो ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरीण 42 स्त्रियानासे ती कामते ब्राह्मणासे ती हिनत्वे राज्य जाय द्विज क्षोभे यतीनासे विषय सेवने शूद्रासेवे स्त्रियानासे ती कामत्वे
विषय सेवने शूद्रा सेवेवरनिशी रमत होती अर्थी अशी पृथ झाला ती अशी त्या शूद्रा घरी असता वर्ततायचे एके दिवशी उन्मत होणी परिस्थिती दिलेवारू आहारसी मेष माणूनी पापिणीने छेदोनी वच परियसे पाक केला विनसे शिर ठेवले शंकेसे दुसरे दिवशी बक्षावा आपण भ्रमित मध्यपानी जागृत झाले असमाने वासरू दिस पाहत असे भुवने दिनू दोहावया लागे वचसाने असे मेष भ्रमित झाले अति क्लेश घरात पाहत असे शिरासे व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊन आता यावेळी शिवशिव म्हणत असे चंद्रमुळे अज्ञानी याचे पापे घडली म्हणून चिंता दुरात्मिनी तयावशा वच शिरासे निक्षेप केला भूमीचे पती कोपिल म्हणून प्रिय शास्त्री चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षिले वत्साचे एका रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी असे किती दिवसावरी नांदत होते शूद्राग्रे पंचतो पावली ती नारी नेली दुती यमपुरासी घातले ती नरकास भोग भोगी ती दुःखित पुनरपी जन्म चांडाळीत उपजली ती नारी एका झाली उपजाताची आंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी थी मायामुळे ऐसे वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवरणे पंचतो पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिचे वस्त्रांना दुःख करी आता गहन ऐसे तिचे अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्ट ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णाची कलत्रपुत्र सहित देखा ऐसे महाजनांचा मोहित चांडळे गेली याची तर सर्व भिक्षू बहुत तयासा मागमे जातसी येणे पेरी गोकर्णाची चांदळे पातली सायासी वर कर ओळंबनी महाजनाची भिक्षा मागे करुणा वाचने येणे परी मार्गात चांदळे असे चित ते तिने शिवरात्री असे व्रत कोणी न घाली ती भिक्षा तुझेसी जाती सकल जण त्या ते मागत असे आकरून दोन एक म्हणती असून उपवास अजी अन्न कैसे होती हाती होती बिलव म्हणजे रीते घातली तिने करिया हुंगोनी पाही येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जावनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिची कोणी न टाकी ती गाली ती भिक्षा तिची उपवास घडला ते दिवशी पूजा पावली ती शिवसी बिलव मंजिर विश्वमस्ती पुण्य केले इने आजी उपवास शिवतिथी काजा बिलवपत्र ईश्वरी पूजे घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मीची ईश्वराचे प्रेम येचे म्हणून पाठवले आमासे ऐसे म्हणती शिवदूत ती शिंपिती अमृत दिव्य देह केले तरित घेऊन गेलो शिवला कायसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजा असे म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णाचे एकूणी गौतमाचे वचन राजा मनी संतोषण पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला ऐसे पुण्यवान स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक नाम ऐक कथन नामधारका एकचिते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम श्री सप्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।